ॐ नमो भगवते वासुदेवाय। अथ श्री अधिकमासमाहात्म्य द्वितीयोऽध्याय प्रारंभ। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। जय सद्गुरुनाथ समर्था, तुमचे चरणी माझा माथा। सदा सर्वदा राहू देई ताता, ऐसा वरदाता देई की नमनी नमन जरी करावे, तरी नमनरूपी हे जग आघवे। तेथे नमनाची या नावे, शून्याकार शून्याकार जेथे जाहला, तेथे भासची अवघा बुडाला। त्या भासा पलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही। तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसावी बरी। जेसी या कृपेची लहरी, मज दीनावरी असावी। चित्ती धरिला जो नेम, तो सिद्धी पावो सुगम। अंतरी वसुदे प्रेम, नेई प्रेम सिद्धी हा। असो आता तो स्तुतिवाद, वधू आता कथानुवाद। जेणे संतोषी गोविंद, स्तुतिवाद ऐकूनी। जैसे याचक भिकारी, जाती श्रीमानाची याद्वारी। त्याची स्तुती केली यावरी, प्रसन्न अंतरी तो होय। मग होनिया प्रसन्ना, पूर्वी तयाची मनःकामना। देवी स्तुतिवाद्ये लक्ष्मी रमणा, दासा प्रतिपाळित। मलमासेषु सर्वेषु स्वयं देवो जनार्दनः। तमुद्दिश्य कृतं यच्च स्वल्पं वा यदि वा बहु। दानं होमं व्रतं स्नानं तपो ब्राह्मणभोजनं। तेन लिप्तेन देहेन स याति नरकं चिरम्। मग म्हणे क्षीराब्धीशायी, ऐके हो कांचन देही। या मलमासाचे ठाई, काय कीजे हो लक्ष्मी। तरी अल्प अथवा स्वल्प, काहीतरी कीजे दान तप। होम अथवा ध्यान जप, शक्तीनुसार पैकीजे। शक्ती असून जो न करी, तो रौरव भोगी अघोरी। यात संदेह निर्धारी, नसे सुंदरी जानपा। ऐसे ऐकूनी उत्तर, लक्ष्मी वदे प्रत्युत्तर। हे नाथ दीनोद्धार, प्रश्नाक्षर ऐकिजे। श्रीरुवाच निर्धनाश्च दुराचारा परभाग्योपजीविनः। नरान् किञ्चिज्जानन्ति पशुवद्विचरान्ति। विवेको नास्ति येषां वे किङ्कार्यतैर्मलिं लुचे। तत्सर्वं ब्रूहि मे देव, यद्यहं तव वल्लभा। हे स्वामी जगन्निवासा, निर्धना ते उपाव कैसा। दुराचारी पुण्यलेशा, स्वप्नी नेने कैसा तो। अविवेकी असती जे प्राणी, पशुवत विचरती जनी। तया प्राणी आते कैसेनी, मुक्ती घडे स्वामी राजा। यासी उपाय केऊता, तो सांगिजे कृपावंता। म्हणून चरणी ठेविला माथा, मग अनंत बोलत। विष्णुर्वाच व्रते दाने तथा नक्ते, याचिते काय शोषणे। सर्वथा नास्ति सामर्थ्यं तय कार्य द्विजसेवनं। साधूनां दर्शनं स्पर्श कीर्तनं श्रवणं तथा। कर्तव्यं शक्तिहीनैस्तु लोकांतर सुखप्रदम्। तरी ऐक हो सुंदरी, द्रव्य नसे जरी पदरी। तरी कष्ट व्हावे शरीरी, साधुदर्शने महालाभू। देवदर्शन पुराणी, काया कष्टवी जे गोसेवनी। तया ते न लगे कपर्दी कदानी, तपे करुणी मी तोषे। एच विषयी इतिहास, ऐके हो स्वस्थ मानस। जयाचे निमज संतोष, तोची प्रकार अवधारी। गाव पवित्रमतुलं गावो मंगलमुच्यते। गावो भूमिश्च भूतानि स्थावराणि चराणि च। या भुवनत्रयाचे ठाई, गौतमी ऐसे दैवत नाही। जिने कष्टवुनिया देही, क्षीरवृष्टी करी जगाते। तरी प्रत्यही करावे पूजन, न घडे तरी मळमासी जान। मासवरी करावे पूजन, ते निरूपण अवधारी। एक मास पर्यंत जाण, स्वयेनक्त करावे आपण। प्रातःकाळी करुण स्नान, देवतार्चन पैकीजे। मग करावे गौतमी पूजन, तया एवढे नसे पुण्य। घालुनी तृणधान्य, भावे चरण वंदावे। गौ पूजे लाविजे भाळी, तेने स्नान केले यमुनाजळी। उठोनिया प्रातःकाळी, आधी गौतमी नमावी। मग गौतमपुत्रा करुण वंदन, गोमय सडा सम्मार्जन। तया योगे पवित्र सदन, होय जाण तयाचे। तया घरी लक्ष्मी निवास, ठावनसे रोग अपमृत्यास। निरंतर करी निवास, सदैव यशतो लाहे। ऐसे गौतमीचे पूजन करून, मग सुशीळ सपत्नीक द्विज बोलावून। तयाची पूजा अर्घ्यपाद्यादी करून, द्यावे दान तया प्रती। सालंकारी संयुक्त करून, दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण। गळा पुष्पमाळा घालून, घंटा बांधून दान द्यावे। ते घंटीचा होता नाद,
स्वर्गी सुख पावे पितृवृंद उतरोनी वैतरणीचा कंद सुख संवाद तो करी पुरुषाथवा हो का नारी उभयता लाभाची समान परी गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी दैवत आन असेना गोभ्यो यज्ञा प्रवर्तते गोभ्यो यज्ञा समुत्थिता गोभ्यो वेदा समुत्तीर्णा षडंग पदक्रमाः रणानि खादन्ति वसन्त्यरण्ये पिबन्ति तोयान्यपरिग्रहाणि दुह्यन्ति वाह्यन्ति पुनन्ति विश्वं गमारसैर्जीवति जीवलोकः स्पृष्टाश्च गाव शमयन्ति पापं दत्ताश्च गावास्त्रिदिवन्नयन्ति संरक्षिताश्चोपनयन्ति वित्तं गोभिर्नितुल्यं धनमस्ति किंचित् गौतमी विण न होये यज्ञ गोक्षिरे विन न घडे हवन पंचामृता विन न घडे पूजन श्री विष्णू महाविष्णूचे ज्या घरी गौतमीचे पूजन पवित्रतयाचे सदन जेथे नसे सडा संमार्जन जाणावे सदन स्मशानते पाहते गौतमी परोपकारी तृणभक्षून अरण्य माझारी स्वइच्छा जळाते प्राशन करी भार कवनावरी घालिना स्वसदनी येऊन जान क्षीरवृष्टी अमृत समान तेने तृप्त होती अबलाजन ऐसी कृपा घन धेनुती गोमये पावन सदन अंगस्पर्शे पापक्षाळन गोमूत्रे पंचगव्याते पवित्रपन शास्त्री जाण बोली तसे प्रायश्चित्त घेता जनाप्रती देहाचे दोष दहन होती मग ते स्वसुखे नांदती प्रसादे धेनुचिया ऐसे धेनुचे करुण पूजन मग ते ब्राह्मणा द्यावी दान तेणे पुनित होती जन जगजीवन संतोषे कृपा करुण तयावरी प्राप्त करी निजपुरी न विसंबेक्षण भरी ऐसे मुरारी बोलिला ऐसे केलिया गोदान ते दिनी करावे ब्राह्मण भोजन षड्रस घृता सहित अन्न यथेष्ट भोजन पै द्यावे त्रयोदश गुणितांबूल वेळा लवंगा सुपरिमळ चंदन अर्पिजे सुशीतळ द्विजकुळ तोषवावे मग वस्त्रालंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा तुझ प्रित्यर्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे परी येथे अवघड मोठे तात्काळ मने अहंकार उठे अहंकारे मी तव न भेटे नेटे पोटे पळे मी म्हणून यथा सांग कर्मते घडेना घडे कर्मते पुण्य गाठी पडेना असे बोलिले साधू वचना ते अमान्य करवेना माझेनी अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी परितयाची वचने गोमटी पाववी शेवटी सिद्धीते या लागी निरहंकार जान करावे जपतप दान पुण्य तया ते मी जनार्दन न विसंबेक्षण भरी माझा मज अहंकार जाहला हयग्रीव जाहलो तये वेळा म्हणून सकल जगाला करुण गलबला सांगतो थोडे करा अथवा फार परिमनेन धरा अहंकार तेने मी तुष्टे सर्वेश्वर वाहे भारतयाचा यदर्थी श्लोक गीतार्थाचा पार्थाप्रती निरोपिला साचा तोची अभिप्राय येथीचा मनी आना निर्धार मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि तत्कर्म फलत्यागस्त्यागाच्छातिरनन्तरम् ऐसे फलाशारहित दान जे करीती मदर्पण ते प्रिय मज लागून बहु बोलून काय दाव जया आवडी मोक्षाची तेने पूजा करावी नेमाची मलमास विशेषाची सामोग्री पुण्याची अपार योगंतु वांछती स्वर्ग गोपूजां सकरोति वै अधिमासे विशेषेण सुभक्त्या यवसादिना ऐसे हे गोमहिमान तुझ म्या केले निवेदन म्हणून स्वये जनार्दन लक्ष्मी प्रति आपण सांगत तुची अभिप्राय आघवा तुम्हा श्रुतिया बरवा प्राकृत भाषेची या गौरवा किंतु न धरावा मानसी संमती साक्ष घ्यावी आदरे माझी पद्मरचने होती अक्षरे स्फूर्तिदाता श्री रघुवीरे तया आधारे वदलोपय ऐसिया गोपूजनाचे विधान भावे करीती पूजो निदान तयाची यमयातना चुकोन पावे सदन मोक्षाचे यदर्थी संशय न धरावा साक्षेपे श्लोक परिसावा संमतेसी प्रत्यय पहावा पद्मपुराणीचा पय पूजनं स प्रवक्ष्यामि गवामघ निवारणं दानं देयं विशेषेण स्वर्गदं सुखदं नृणां मग लक्ष्मी म्हणे जी माधवा ऐसा महिमा सांगता बरवा परिसंदेह माझिया भावा तो निरसावा स्वामिया गौतमी देवी अवतारी आणि प्रचिती सुपरोपकारी देवी ती विष्ठाभक्षक निर्धारी काय म्हणोनिया मग बोले रमाधव ऐकयाचा अभिप्रावो शापास्तव पहाहो विष्ठाभक्षक ते झाली तरी शाप तो कवनाचा परिसे भावपै येथींचा सदाशिवे दिधला साचा शाप साचा ती येते एकदा आम्ही आणि चतुरानन गेलो कैलासा लागून परिचतुरानना ते अभिमान सृष्टिकर्ता मी एक ते जाणून सदाशिवे ब्रह्मया ते निवेदिले बरवे जे आमुचे मुकुटाते अवलोकावे
आणि सतुर यावे माघारे. त्या देखता आम्हा लागी निरोपिता झाला महायोगी. आमुचे पदतळ पाहून वेगी परतून यावे माघारे. ऐसी आज्ञा कैलासनाथे दिदली आम्हा उभयताते. अभिमानी जाणून ब्रह्मयाते मुकुट शोधाते तो गेला. मग आम्ही जाऊन पाताळा शोधिता झालो रसातळा. अतळ वितळ सुतळा सप्तपाताळा शोधिले. परिठावन लागे चरणाचा खेद खिन्न होऊन तेथे साचा. परतोन आलोन बोलवे वाचा शिवाजवळी. अधोदृष्टी अधोमुख हे देखून कैलासनायक. माते आश्वासोनी नावेक वैसक्षण एक पयाता. तो इकडे ब्रह्मदेवे काय केले 21 स्वर्ग धुंडाळिले. परिमुकुटाचा अंत न कळे म्हणे परतोनी जाता भेदन दिसे मज लागी. तव पुढी बुद्धी उपजली अंतरी. तो धेनू आणि केतकी ते पाचारी. साक्ष द्यावया शिवाजवळी चला समागमे माझिया. ऐसी समागमे घेऊनी कमळासन आला कैलास भुवनी. रुद्राक्षा ते नमुनी बोलता झाला पै. परमावेशे बोले तेव्हा मुकुट पाहुनी सदाशिवा. साक्षी घेऊनी एधवा दर्शनाते पै आलो. साक्ष पुसता चंद्रमौळी असत्य बदले ते वेळी. म्हणून क्रोधे शापिली दोघा ते नीलकंठे. तैपासून विष्ठाभक्षक धेनू झाली असे देख. अपूज्य झाला तो केतक ऐसा कथानक पूर्वीचा. तुझी या संशयाची निवृत्ती झाली की नसे चित्ती. धेनू सर्वांगी पवित्र म्हणती मुख जाणते अपवित्र. मागुती संशयाचे धरून म्हणे माधवा लागून. तरी सरस्वती ते निवासस्थान जिव्हाग्री असे की. ऐसिया कुश्चळ स्थानी सरस्वती ते निवास काय म्हणून. मग बोले मोक्षदानी ऐक कथनी तेची पै. एके दिवशी एकदा ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा. कामबुद्धीने पेटला मदा सरस्वतीसी. हे अंतरी जाणविले शिवाते मग शापिले ते. अकुळी घडे वास तू ते अपवित्र ते गर्वित. ऐसा शाप सरस्वतीसी देता झाला कैलासवासी. म्हणून या जिव्हाग्रेसी निवास तयेसी पै झाला. आता कलियुगा माझारी कुपात्री ते निवास करी. आणि कुळीवंताचे घरी कुळी उपजे मूर्ख पुत्र. तथापि विद्या असली किंचित तरी गर्वे केला त्याचा निपात. त्या गर्वाने वाताहत अकुळी जन करिताती. कुश्चित मनुष्याचे देही विद्या प्राप्त होता पाही. मग बोलो नेदी कवनासही मदबळे विद्येचेनी. असो आता हे प्रस्तुत पुढे होणारे ते कथिले निश्चित. परी जे जन शुचिष्मंत तयाने आपुले हित साधावे. अकिंचन असली या जाण पर्वकाळी न घडे दान पुण्य. ग्रहण आली आही जाण नेदी भिजवून अडकारूका. म्हणून या मलमासी भावे सेवावे देवासी. पूजावे अति आदरेसी गोब्राह्मणासी आदरे. ऐसी एकमास करिता पूजा मज अभार होय अधोक्षजा. कृपाळू होऊन या पूजा घालून निवारी पापाते. पापे होता निर्मुक्त मग सहजची मोक्ष प्राप्त. म्हणून या हे व्रत मलगासी सेवावे. इतुका इतिहास बरवा लक्ष्मी ते निवेदी माधवा. तोची अभिप्रावो आघवा तुम्हा पुढे विस्तारिलासी. इति श्रीमलमास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित द्वितीयोध्याय संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु.